ठीक आहे. जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. गडबड बघून सगळ्यांनी बघितलंच असेल आज कोण बोलणार आहे ते. तरी आज 10 दिवस झाले ताईंच्या सहवासात आपण सगळेच जण आहोत. पण ताईंचा परिचय हा कोणालाच नाहीये, म्हणून थोडासा परिचय देते आधी थोडासा. ताईंचं नाव सुरेखा वसंत गायकवाड, टिटवाळा येथे राहतात. आणि टिटवाळा ते मुंबई हा रोजचा त्यांचा प्रवास होता. ताई स्वतः ऍज अ लेक्चरर म्हणून काम करत होत्या, ऍज अ प्रोफेसर म्हणून. कॉमर्स या विषयामध्ये त्यांनी इकॉनॉमिक्स 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 मधून शिकवलेलं आहे. आणि आता सध्या त्या रिटायर्ड झालेल्या आहेत. त्यांच्या बालपणी आईवडिलांचे संस्कार म्हणून त्यांना पूर्णपणे वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती, त्यांचं वाचन घरी होत असल्यामुळे त्यांना त्याच्यापासूनच बाळकडू मिळालेलं आहे. आणि त्याची कुठंतरी आवड ही आजपर्यंत त्यांना लागलेली आहे. आता रिटायर झाल्याच्या नंतर ती जास्त जोमाने प्रकर्षाने जाणवायला लागलेली आहे की नाही, आपल्याला हे काहीतरी केलंच पाहिजे, वाचन केलं पाहिजे, कुठला तरी आपण सत्संग साधला गेला पाहिजे ह्याच पद्धतीने. तसेच त्यांना मित्रमैत्रिणी सुद्धा त्यांच्याच विचारांची मिळाल्यामुळे कुठेतरी अजून त्याच्यामध्ये विचारांमध्ये प्रगल्भताही निर्माण झालेली आहे. तर आजपर्यंत ताईंनी भगवद्गीतेचा अभ्यास तर केलाच आहे, पण भागवत सुद्धा स्वतः सांगतात. आपण नक्कीच, आपल्याला आवडेल की एखाद्या दिवशी आपण त्यांच्याकडून भागवत सुद्धा ऐकूयात. पण नक्कीच आज त्यांचा नक्कीच. जो विषय आहे तो राधेचा रुसवा. थोडासा विषय वेगळा आहे आणि प्रत्येकाला नक्कीच आवडेल. आपण त्यांच्याचकडून पूर्ण माहिती घेऊयात. सुरेखाताई सुरू करा. जय श्री कृष्ण. गुरूंच्या आणि आई वडिलांच्या कृपा प्रसादामुळेच आज मला श्रीकृष्णाच्या सानिध्यात हे निरूपण करण्याची सेवा सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं आहे. आणि त्या जगन्नियंत्या श्रीकृष्णाला वंदन करून माझी सेवा श्री राधाकृष्ण चरणी समर्पित करीत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वर्णाम् अर्थसङ्ग्रहाणां रसानां छन्दसामपि मङ्गलाय च करतारो वन्दे वाणी विनायको. नमो ब्राह्मण्यदेवाय गो ब्राह्मण्यहिताय च जगदिताय श्रीकृष्णाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. सगळ्यांना वंदन करते. आणि आज माझा विषय आहे राधा, म्हणून राधेचं थोडस वर्णन करते. छबी ललित कमला कोटि सम नवनील अंबरधारिणी शशिवदन कुंज विलोचनी श्री चंद्रिका मृदुहासिनी आनंद घन गोविंद मंदिर अनन्य निवासिनी घनश्याम घनहित चातकी घनश्याम घनहित मोरणी. श्री राधे जय राधे
जय जय श्री राधे। श्री राधा मोरी स्वामिनी, मैं राधे तेरो दास। जन्म जन्म मोहे दीजिए, तव चरणन का वास। सोदारन छोड़ के मैं आयो तेरे द्वार। वृषभानु की लाडली, तू मेरे और निहार। बरसाने की राधा नंदग्राम के श्याम, इनकी चरणन में मेरा कोटि कोटि प्रणाम। बोलो राधा रानी की जय, युगल सरकार की जय, श्री रामचंद्र की जय और हनुमंत लाला की जय। उद्या हनुमंत जयंती आहे. आपल्या हनुमंत दास भक्ती शिकवायला येतातच आहे. आपण त्यांना आपल्या निरूपणासाठी बोलूया. परम आराध्य दैवत युगल सरकार के चरणों में मेरी प्रणाम। इनसे निवेदन कि वे अपना व्यासपीठ ग्रहण करें। श्री सदगुरु के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम। उनसे प्रार्थना वो अपना आशीर्वाद प्रदान करे और अपना स्थान ग्रहण करे। स्थान देवता, ग्राम देवता, वास्तु देवता, इनको बार बार प्रणाम। संत समाज, ब्राह्मण समाज, भक्त और श्रोतुवृंद, इन हृदय में बसे सर्वेश्वर को मेरा कोटि कोटि प्रणाम। और बाल गोपाल को कृष्णार्पणमस्तु। खरं म्हणजे राधेवर बोलण्याची पात्रता नाहीये, कारण राधा हा विषय खूप गहन आहे. राधा, राधा कहे तो राग कहे तो रोग का नाश, धाक कहे तो छुटे भवपाश. आपण सर्व या भवपाशात अडकलो आहेत. ह्या भवपाशातून सुटायचं असेल, रोगांचा नाश करायचा असेल, या भवरोग आपल्या सगळ्यांना लागलेला आहे. या भवरोगाचा नाश करण्यासाठी आपण स्मरण केलं पाहिजे. रा म्हणजे मिळो आणि धा म्हणजे मोक्ष. आपल्याला मोक्ष हवा असेल तर राधेचा, राधा ही निर्वाणीचे दान आहे. राधा श्रीकृष्णाची आल्हादिनी शक्ती आहे. राधा कृष्णाचे प्रतिबिंब आहे, कृष्णाचा आत्मा आहे. राधा म्हणजे निस्सीम प्रेम. प्रेम म्हणजे मनाची तृप्ती. प्रेमात असते अमोघ शक्ती. प्रेम म्हणजे राधेची अबोल प्रीती आणि प्रेम म्हणजे मीरेची निस्सीम भक्ती. असं प्रेम करावं. कसं करावं? की आपलं जे मन आहे ते पूर्णपणे भगवंताला समर्पित करावं. आपलं माणिक आहे, माणिक गिरवी राख्यो, मनमोहन सखा के पास, प्रेम ब्याज इतना बढ़ गयो, ना छूटन की आस. आपण एखादी वस्तू सावकाराकडे गहाण टाकतो आणि मग त्याचं व्याज इतकं वाढत जातं की आपल्याकडनं ती वस्तू परत घेता घेता नाकेनऊ येतं. मग आपलं मन रूपी जे माणिक आहे ते भगवंताकडे गिरवी ठेवा, गहाण ठेवा. मग त्याचं प्रेम व्याज इतकं होईल की ते व्याज आपण फेडू शकणार नाही. मग काय होईल? आपलं मन आपल्याला भगवंताकडून सोडवताच येणार नाही. म्हणजेच काय, की आपलं मन आपण भगवंताला पूर्णपणे समर्पित केलं आणि असंच समर्पण म्हणजे राधा. आता राधेचा जन्म झाला. राधा कोण होती? तर जेव्हा देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथन झालं,
समुद्र मंथनासाठी दानवांना देवांनी तयार केलं. मग समुद्र मंथनासाठी मेरू पर्वत उचलून समुद्रामध्ये ठेवला, वासुकीची दोरी केली आणि मंथन करायला लागले. पण समुद्राच्या पाण्याचा इतका खोल पाणी मेरू पर्वत डुलायला लागला. मग सगळ्या देवांनी भगवंताची प्रार्थना केली. मग भगवंतांनी कूर्म अवतार घेतला. कासवाचे रूप घेऊन त्यांनी मेरू पर्वत आपल्या पाठीवर उभा केला आणि मग मंथन सुरू झालं. जेव्हा दोन विचारांचं मंथन होतं, मग इथे दानवरूपी अधर्म आणि देवरूपी धर्म म्हणजे वाद आणि विवादाला सुरुवात झाली. आपण सुद्धा जेव्हा वादविवाद होतो आपल्यामध्ये, तर आधी भांडण होतं, तुझं माझं. मग हे समुद्र मंथन करताना प्रथम हलाहल बाहेर पडलं, विष बाहेर पडलं. मग तोंडाची बाजू दानवांकडे होती. मग दानव घाबरले, ते सोडायला लागले. मग देवांनी भगवान शंकराला प्रार्थना केली आणि हलाहल विष प्यायला भगवान शंकर आले. त्यांनी विष प्याले आणि त्यांचा कंठ निळा झाला. त्या वेळपासून भगवान शंकरांना नीलकंठ म्हणतात. त्यानंतर कामधेनू आली, उच्चश्रवा घोडा आला, ऐरावत आला. मग आता कामधेनू ही जमदग्नी ऋषींनी घेतली. उच्चश्रवा घोडा हा बलिराजा, तुम्ही बलिराजाचं नाव वामन अवतारात ऐकलंच आहे. आणि दीपावलीला आपण बलिपूजन करतो. मग त्या बलिराजा खूप नीतीने राज्य करत होता. जरी तो दानवांचा राजा असला तरी तो भगवंताचं नामस्मरण करत असे. म्हणूनच त्याच्या यज्ञात वामन भगवान अवतरित झाले आणि बळीने तिसऱ्या पावलात आपल्याला स्वतःला समर्पित करून दिलं आणि त्यामुळे भगवंत त्याच्या दाराशी द्वारपाल म्हणूनही उभे राहिले. त्यानंतर ऐरावत इंद्राने घेतला. कौस्तुभ मणी महाविष्णूंनी धारण केला गळ्यामध्ये. कल्पवृक्ष स्वर्गात इंद्राकडे होता. अप्सरा ह्या स्वर्गातच नृत्य गायन करत होत्या. त्यानंतर लक्ष्मी अवतरित झाली, तिने महाविष्णूंना वरलं. त्यानंतर वारुणी म्हणजे मत्स्य निघालं, ते दानवांनी घेतलं. आणि त्यानंतर शंख निघाला. आता शंख आपल्या विष्णूंनी हातामध्ये धारण केला. आता बघा, लक्ष्मी पण समुद्रातून आली. ऐरावत, कल्पवृक्ष, कामधेनू, तसा शंख पण समुद्रातूनच निघाला. म्हणजे सगळ्यांचे पिता समुद्र. समुद्र ज्याचा पिता, बंधू तो चंद्रमा. शंखाचा पिता समुद्र आहे आणि बंधू चंद्रमा आहे. भगिनी ज्याची रमा म्हणजे लक्ष्मी. मेहुणा ज्याचा द्वारकेचा हरी म्हणजे शंखाचे नाते बघा, समुद्र पिता, चंद्रमा बंधू, लक्ष्मी भगिनी आणि मेहुणा तर प्रत्यक्ष द्वारकेचा हरी. तरी भाग्य बघा शंखाचं, तरी भाग्य त्याचे दारोदारी मागे भीक शंख दारोदारी. म्हणजे प्रत्येकाचं दैव हे वेगवेगळं असतं. त्यामुळे आपण त्या भगवंताला शरण जाऊन आपलं जीवन सुरळीत करावं, शेवट तरी सुरळीत व्हावा. आपण काम भगवंताच्या सानिध्यात असावं, हे आपल्याला आपण घेतलं पाहिजे यावरून बोध. त्यानंतर समुद्रातून पारिजातक निघाला, चंद्र, त्यानंतर धन्वंतरी, अश्विनी कुमार. धन्वंतरींनी अमृत कलश आणला. जसा अमृत कलश आला
तसं देव आणि दानवांमध्ये अमृत कलश घेण्यासाठी भांडण लागलं आणि दानवांनी अमृत कलश पळवला. मग आता काय करायचं? देवांनी पुन्हा विष्णूंची प्रार्थना केली. विष्णूंनी मोहिनी रूप घेतलं. मोहिनी अवतार, मनाला मोहून टाकणारी ती मोहिनी. आणि इतकी सुंदर मोहिनी पाहून सर्व देव दानव तिच्यावर अनुरुक्त झाले. आणि मग जसं दानवांनी अमृत कलश पळवला, तिकडे मोहिनी छुम 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 करत दानवांजवळ गेली. आणि मग दानव सुद्धा अमृत पिण्यासाठी भांडतच होते. मग मोहिनी म्हणाली की अरे तुम्ही भांडता कशाला? नीट व्यवस्थित प्रत्येकाला घ्या तुम्ही. पण त्यांचा एकमेकांवर विश्वास नव्हता. मग ते म्हणाले की तूच आम्हाला हे अमृत वाटप कर. आणि इतकी सुंदर जगत मोहिनी, तिने मग देवांना दानवांना लागलं. आधी देवांना अमृत दिलं आणि ते दानवांमध्ये बसलेले एका दानवाचं ते लक्षात आलं. तो देवांच्या लाईनीत देवाचं रूप घेऊन बसला आणि मोहिनीच्या लक्षात आलं. जसं अमृत त्याच्या हातात दिलं, त्याने तोंडाला लावलं, गळ्यापर्यंत जाईपर्यंत विष्णूच्या लक्षात आलं की हा दानव आहे. त्याला लगेच सुदर्शन चक्राने अं, छेदलं. त्याचे राहू आणि केतू, धडाकडचा भाग आणि शेपटीकडचा भाग, हे दोन राहू आणि केतू आपले ग्रह झाले. मग आता ह्या मोहिनीवर संपूर्ण 33 कोटी देव मोहित झाले होते. तिच्या मागे पुढे मागे पुढे. पण त्यानंतर मोहिनी लुप्त झाली. आता मग देवांना तिची इतकी भूल पडली, तर ते प्रार्थना करू लागले की मोहिनी आम्हाला एकदा तुझं रूप दाखव. त्याच्यात फक्त एकच तारा असा होता की ज्याच्या मनात मोहिनीविषयी वात्सल्य भाव निर्माण झाला, ते म्हणजे सूर्यनारायण. सूर्यनारायणाला असं वाटलं की ही इतकी मोहक मोहिनी माझ्याकडे पुत्री रूपाने यावी. आणि मग सूर्यनारायणाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी सूर्याला ऋषभानूच्या जन्मात, म्हणजे द्वापार युगात ऋषभानू म्हणून सूर्यनारायणांनी जन्म घेतला. त्यांची पत्नी कीर्ती, त्यांना बरेच दिवस मूलबाळ नव्हते. आणि मग मोहिनीने, म्हणजेच श्री विष्णूंनी, म्हणजेच श्रीकृष्णाने स्वतःच्या प्रतिबिंबातून राधेचं रूप प्रकट केलं. आणि वृषभानूच्या घरी राधा अष्टमी, श्रावण वद्य अष्टमीला वृषभानू आणि कीर्ती यांच्या घरी ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 4:40 जन्म घेतला. पण जन्मताच ह्या बालिकेने, त्या बालिकेचं रूप इतकं सुंदर होतं ना, कारण प्रत्यक्ष कृष्णाचं ते प्रतिबिंब होतं. पण 8 दिवस झाले तरीही बालिकेने डोळे उघडले नाहीत. आणि त्यामुळे वृषभानू आणि कीर्ती यांना खूप चिंता पडली की लाली तो अजून डोळे उघडतच नाही. मग एकदा आले नारायण. नारायण आले विष्णूचं दर्शन, नारद आले नारायणांचं दर्शन करण्यासाठी. कारण कृष्णाचीच ती आल्हादिनी शक्ती होती. नारद आले तर ऋषभानूंनी लवकर राधेचं दर्शन दिलं नाही. त्यांनी आपल्या मोठ्या मुलालाच त्यांच्या समोर ठेवलं. नारद म्हणतात अजूनही आपल्याला राधेचं दर्शन होत नाहीये, कसं काय करावं? मग नारद हेरजरा घालायला लागले. मग ऋषभानू चिंतेत दिसले. नारद म्हणाले की राजे, तुम्ही इतके चिंतेत का?
मग ऋषभानू म्हणाले कि मेरे घर लाली भयो है, पर उन्होंने आंख नहीं खोली अभी तक. मग नारदजी म्हणाले, तर तुम्ही आत्ता सांगताय, केव्हाच का नाही सांगितलं, मला घेऊन चला त्यांच्याकडे. मग ज्या रूम मध्ये पाळण्यात लालीला ठेवलं होतं, नारद त्या रूम मध्ये आले. बघितले तर सुंदर ते रूपडं पाहून नारद किती वेळ पाहतच राहिले. मग ऋषभानूने सांगितलं, नारदजी बघा माझ्या लालीकडे, अजून डोळे उघडत नाही. मग नारद म्हणाले, पाहावं लागेल, काय मंत्र तंत्र करावं लागेल, तर ह्या खोलीचे दरवाजे बंद करावे लागतील. मग ऋषभानू बंद करायला लागले. नारदजी म्हणाले की नाही 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 नाही, तुम्ही पण बाहेर जा. मग ऋषभानूला बाहेर पाठवलं. नारदांनी दरवाजा लावला आणि त्यानंतर नारदांनी कीर्तन सुरू केलं. कृष्ण मनमोहिनी वृंदावनवासिनी, कृष्ण मनमोहिनी वृंदावनवासिनी. आणि काय, 8 दिवसाची लाली पाळण्याला धरून हालचाल करू लागली, डोळे उघडले आणि करताल वाजू लागले. आणि नारद आपले ते रूपडं पाहून, कारण नारद काय नारायणाजवळच राहतात, नारायण नारायण नारायण, आणि हे नारायणाचंच प्रतिबिंब आहे. आणि ऋषभानू आणि कीर्ती बाहेरून म्हणतात की इतका वेळ झाला, नारद अजून बाहेर येत नाही. आणि मग ऋषभानूंनी खिडकीतून पाहिलं आणि त्यांना आश्चर्यच वाटलं की लाली पाळण्याला धरून उभी आहे, नाचती आहे, करताल करतीये, आणि नारद आपले कीर्तन करतायत, वृंदावन वाचिनी कृष्ण मनमोहिनी वृंदावन वाचिनी कृष्ण मनमोहिनी. आणि मग वृषभानूंनी हाक मारली नारदा नारदजींना. मग नारदजींनी दरवाजा खोलला. जसं कीर्तन बंद झालं तशी लाली पुन्हा पाळण्यात झोपली. मग ऋषभानू आत आले. मग नारद म्हणाले की ऋषभानूंनी ते पाहिलं होतं दृश्य, त्यामुळे त्यांनी नारदाच्या पायावर लोटांगण घातले की मेरी लाली अभी देख सकती है. आणि दुसरं एक कारण असं होतं की 11.5 महिने आधी राधेचा जन्म झाला, आणि त्यानंतर 11.5 महिन्यानंतर म्हणजे श्रावण शुद्ध अष्टमीला कृष्णाचा जन्म झाला. तोपर्यंत लालीने डोळे उघडले नाही. मग जेव्हा कृष्णाचा जन्म झाला, ऋषभानू आणि नंदराय हे मित्र होते, त्यामुळे राधेला पाहायला पण नंदराय आले होते. तसं कृष्णाच्या बारशाला पण वृषभानू आणि कीर्ती राधाला घेऊन गेले. मग तिथे गेल्यानंतर कृष्णाला पाळण्यात घातलं. इकडे लाली रडायला लागली तर गप्प करायला यशोदेने घेतलं, कीर्तीने घेतलं, गोपिकांनी घेतलं, पण राधाराणी काय गप्प राहीना. मग वृषभानूंनी काय केलं की आपल्या हातात लालीला घेतलं आणि कृष्णाच्या पाळण्यात कृष्णाजवळ झोपवलं. तसं राधा राणीने डोळे उघडले आणि तिचं रडणंही बंद झालं. बघा, कृष्ण महिमा, राधा राणीचा महिमा, अशा प्रकारे राधेची जन्म कहाणी आपण ऐकतोय. त्यानंतर दिसामासा ते दोघं मोठे होऊ लागले, दोघांच्या घरी येणं जाणं होतं. आणि मग असं करता करता एकदा काय झालं, राधा राणी वृंदावनामध्ये खेळायला आली. त्या दिवशी राधा राणीने खूप साज शृंगार केला होता, मोत्याचे दागिने घातले होते मस्त. आणि मग कृष्ण तिच्याकडे पाहतच राहिले. अरे बापरे, आज तर राधा राणीचं स्वरूपच वेगळं. मग राधा राणी जरा थोडा अभिमान आला. ती म्हणते की हे इतके जे आहेत ना दागदागिने, हात नको लावू, हे जर तुटलं ना तर तू त्याची भरपाई नाही करू शकणार. कृष्ण थोडा वेळ पाहतच राहिले की मी भरपाई नाही करू शकणार. मग जरा
विचार करायला लागले की असं का बोलली मला. मग राधाराणी घरी गेली आणि त्यावेळेला खूप लहान वयात लग्न होत होते. मग नारदजी पुन्हा ऋषभानूकडे आले आणि ऋषभानूंना म्हटलंय की आता लाली झाली 8 वर्षाची, आता लग्नाची तयारी करायला हवी. ऋषभानू म्हणतात, हो ना, माझी लाली इतकी सुकुमारी, आता तिला तसा वर पाहिजे. मग नारदजी म्हणाले, अरे गाव भर ढिंडोरा क्यों पीट रहे, गाव में ही छोरा है. तो कौन? अरे नंदलाल जी का कन्हैया है ना. मग नंद राजांना पत्र गेलं, चिठ्ठी पाठवली की तुम्ही घरी या. मग लग्नाची बोलणी ठरली त्यांची. आणि मग आता लग्न ठरल्यानंतर नंदरायजींनी पण राधेसाठी भेटी नेल्या होत्या. मग ऋषभानूंनी पण लग्न ठरल्यानंतर भेटींचे पेटारे कृष्णाकडे पाठवले. मग सोने, चांदी, हिरे, रत्न, माणिक, मोती सगळ्यांनी एक एक खोमचे, म्हणजे अशी पाकिट भरलेले अ, छान सजवून नंदरायांच्या घरी आले. आता कृष्णाने पाहिलं हे सगळं आणि कृष्णाने ते पाहून मागच्या दारी गेला आणि बागेमध्ये काहीतरी करत होता. नंदरायांनी हाक मारली, कान्हा, कान्हा, क्या कर रहा है, इधर तो आ जरा, ये देख ना, ऋषभानू ने क्या क्या भेजा है. कृष्ण म्हणतो, मी मोत्याची शेती करतोय. सगळे आश्चर्यात पडले, मोत्याची शेती करतोय. मग सगळेजण तुरंत बाहेर गेले पाहायला. तर अरे बापरे, मोत्याची झाडं आणि मोत्याचे घड लगडलेले आहेत. जशी द्राक्षाच्या झाडाला लागतात ना, तसे मोत्याचे घड दिसायला लागले सगळ्यांना. मग ते सगळे मोती काढले आणि सगळ्या त्या पेट्यांमध्ये, जेवढ्या पेट्या त्या आल्या होत्या ऋषभानूकडून, त्या सगळ्या पेट्यांमध्ये मोती भरले आणि गेले ऋषभानूकडे. राधाराणी वाटच पाहत, आता याच्यात काय आहे, तिला उत्सुकता होती. पहिली पेटी उघडली, मोती. दुसरी पेटी उघडली, मोती. असे करता करता सगळ्या पेट्यांमध्ये मोती. आणि मग राधाला आठवलं की त्या दिवशी आपण मोत्याची दागिना घालून गेलो होतो आणि कृष्णाला हात लावू दिला नाही. आणि आपण म्हटलं, हे दागिने जर तुटले ना, तर तू त्याची भरपाई करू शकणार नाही. ह्या बोलण्यामुळे कृष्णाने सगळे मोती आपल्याला पाठवलेत. आणि जो रडायला लागली, बापरे, तिचं रडूच थांबेना. तिला खूप वाईट वाटायला लागलं की आपण असं बोलायला नको होतं. आणि त्यामुळे आपल्याला ते दाखवण्यासाठी कृष्णाने हे सगळे मोती पाठवले. आणि मग रडायला लागली, कोणाशी बोलेना, जेवण करेना, काय करावं ना, ऋषभानूंना काही सुचेना. प्रत्येक जण येऊन राधेची समजूत काढायला लागलं. पण जो जो समजूत काढायला जाईल, तो जास्त रडे. माताईला झालं तरी काय. आणि मग वैद्यांना बोलवलं. वैद्यांना बोललं तर राधा मनात विचार करते, इलाज न जाने, मूर्ख वैद्य इलाज न जाने, कसक हृदय मा होय, इसका इलाज तो प्रियतम. प्रियतम यानी मनमोहन. इसका इलाज तो प्रियतम है, ये जाने ना कोय. कारण तिला कृष्णाने कृष्णाला भेटीचीच तिला आता आस लागली. कारण आपण कृष्णाला बोललो म्हणून कृष्णाने मोती पाठवले आणि आता त्याला तोंड कसं दाखवायचं, म्हणून तिला खूप रडू रडू येत होतं. मग आता एवढे दिवस झाले राधाराणी बाहेरच नाही आली, वृंदावनात खेळायला आलीच नाही. मग कृष्णाला पण इकडे खूप चिंता वाटायला लागली, काय झालं असेल बरं, आता काय करावं. मग भानुना
प्रत्येकाला सांगायचा, जो माझ्या मुलीला ह्या रोगातून बाहेर काढेल तर त्याला मी बक्षीस देईन. मग ही दवंडी कृष्णाच्या कानावर गेली. मग आपण आता काहीतरी केलं पाहिजे. आता राधा रुसली आहे ना, तर तिचा रुसवा काढला पाहिजे. ती आपल्यावरच रुसली आहे. आणि तेवढ्यात ना त्याचं लक्ष यशोदेच्या घागरेकडे गेलं. घागरा आणि ओढणी तिथे दिसली त्याला. कृष्णाने काय केलं, यशोदे मैयेची घागरा ओढणी घातली आणि ना सगळ्या घरातल्या बांगड्या घेतल्या आणि बांगड्या विकण्याचं रूप घेऊन श्याम बरसाण्यामध्ये आल्या. चुडी लेलो, चुडी लेलो. मग सगळ्या अं, बायका खिडकीतून बघत होत्या, कोण आहे, चुडीवाला कोण आलाय, कोण आलाय. मग राधा राणीच्या सखींनी, ललिता, विशाखा यांनी राधेला सांगितलं, अगं बघ, चुडीवाला आलाय, आपण चुडी घेऊया. पण राधेचं लक्ष सगळं कानाकडे, चुडीवाल्याकडे कोण लक्ष देत आहे. पण तरीही ती उठली बघते. मग ललिता आणि विशाखाने चुडीवाल्याला बोलवलं. श्याम चुडी बेचने आया. बरसाण्यामध्ये श्याम चुडी बेचणे आहे. मग आला तो राधेच्या घरी आला. मग एक 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 करत चुड्या दाखवतो कृष्ण. मग राधा म्हणते, लाल नहीं पहनू मैं तो हरी नहीं पहनू, मुझे श्याम रंग है भाया, श्याम चूड़ी बेचने आया, मैं लाल नहीं पहनू, मैं हरी नहीं पहनू. कृष्णाने हिरव्या बांगड्या दाखवल्या, लाल बांगड्या दाखवल्या. ती म्हणते, मी लाल हिरव्या बांगड्या नको मला. मग कोणतं पाहिजे, तर त्या सावळ्याचा रंग सावळा आहे ना, तर मला, मुझे श्याम रंग है भाया, मी काळ्या रंगाच्या श्याम वर्णाची चुडी पेनेन. मग अशा प्रकारे श्यामला पाहून, कन्हैयाला पाहून राधेचा रुसवा निघाला. मग असंच एकदा काय झालं, अं, राधा राणीला वेणूचा स्वर ऐकायला आला. वेणू स्वर येता काणी, वेणू स्वर येता काणी, ती व्याकुळ व्याकुळ झाली. वेणू स्वर येता काणी, ती व्याकुळ व्याकुळ झाली. तो बसून तिच्या अंतरी, ती गोकुळ फिरून आली. तिला बासरीचा मधुर स्वर ऐकायला आला. ती बघते इकडे तिकडे की कानाची बासरी आहे, पण काना कुठे दिसत नाही. ती सगळं गोकुळ फिरून आली, पण काना कुठे होता, तिच्या हृदयात. मग असंच आपल्याही हृदयात असणाऱ्या सर्वेश्वराला आपण ओळखायला शिकलं पाहिजे आणि त्या सर्वेश्वराला आपण समर्पित झालं पाहिजे. यमुना तेरी रुसली राधा, काही कळेना कसली बाधा. यमुना तेरी रुसली राधा, काही कळेना कसली बाधा. मनी चिंतितो कृष्ण मुरारी, शिक्षा मम कोण अपराधा. कारण राधा बोलले ना, चाले ना, मग ही तर शिक्षा मलाच झाली आहे. असा मी कोणता अपराध केलाय तर राधा माझ्याशी बोलत नाही. मग काय झालं, हर प्रकारे समजवलं, पण राधा बोलायलाच तयार नाही. मग आता कृष्णाची मुरली समोर आली, बासरी समोर आली. कृष्णा, कान्हा, तुझी परवानगी असेल तर मी राधेला समजावू का थोडंफार. हे राधे, बघ माझ्याकडे,
तू कानावर रुसलीये? तू का रुसलीये बरं? मला समजतं हं. तू माझ्यावर रुसलीये कारण तुला कृष्णाचा मुरलीचा स्वर ऐकायला आला आणि तुला असं वाटतंय की मी कायम कृष्णाच्या अधरावर असते आणि कृष्णाच्या जवळ असते. त्यामुळेच तुला अं, तू माझ्यावर रुसलीये की कायम बासरी सतत कृष्णाजवळ असते. पण अगं वेडे, जरा बघ तरी माझ्याकडे. एकतर मी आतून पूर्ण पोकळ आहे, कारण बांबूपासून अं, बांबूच्या बांबू छेदून त्याच्यातल्या सगळ्या गाठी काढल्या जातात बासरी बनवताना. मग मला तेव्हा किती त्रास होत असेल सांग बरं. त्यानंतर माझ्यावर छिद्रे पाडले जातात. ह्या छिद्रांमधून मी षड्रिपू बाहेर टाकले. षड्रिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सगळे षड्रिपू मी माझ्यातून बाहेर बाहेर काढलेत. आणि जेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या अधरावर ठेवून माझ्यामध्ये फुंक मारतात तेव्हाच मी बोलते आणि ते जसं बोलतात तसंच मी बोलते. माझ्या स्वतःच मी काहीही बोलत नाही आणि जे बोलते ते मधुरच बोलते आणि म्हणूनच मी कृष्णाच्या कायम जवळ असते. आता बासरी, ही बासरी एक शुष्क वेळूची पोकळ काठी आहे आणि छिद्रांकित आहे आणि कुणीतरी सावधपणे फुंकर मारावी लागते बासरी. कुणीतरी सावधपणे त्याच्यामध्ये फुंकर मारायला लागते. ही आपली बासरी पूर्ण आतून पोकळ आहे बघा आणि तिच्यावर छिद्रे आहेत. या छिद्रांवर बोटे ठेवून काना अधरावर ठेवतो आणि याच्यात फुंकर मारतो. मग आता या छिद्रांना जपणाऱ्या हळुवार बोटांनी ही बासरी पेलावी लागते, तेव्हाच मनातले सूर उमटतात. अहो मानवी जीवन तरी काय आहे? या देहाच्या बासरीत या देहाच्या बासरीत हळुवार मनाची नाजूक फुंकर घातली की हृदयांतरीच्या व्यथा देखील नादमुग्ध बनून जातात आणि त्यामुळेच या देहाच्या बासरीची जपवणूक चांगली केली पाहिजे. हृदयावर चांगली फुंकर घातली पाहिजे. मग ती फुंकर कुणाची? तर भगवंताची. नाहीतरी आत आत्मा परमेश्वरच आहे. आपण म्हणतो ना माझ्या हृदयी देव बसलाय, तर मग त्या आत्मारामालाच आपण नादमय करून टाकायचं. आणि मग बासरीने राधेची समजूत घातली आणि बासरी राधा खुदकन हसली. राधेचा रुसवा गेला. हळूने हळूने. म्हणूनच असं वाटतं की ह्या बासरीप्रमाणेच आपल्या देह हा चंदन व्हावा.
हा देह जर चंदन झाला तर चंदनात सारखं दुसऱ्यांना आपल्याला सुगंध देता यावा. आपण जर स्वतःसाठी जगावं पण दुसऱ्यासाठी झिजावं. हे जीवनाचं गुपित चंदनाच्या वृक्षाकडून शिकावं. सोपं नाही उन्हात उभं राहून दुसऱ्याला सावली देणं. सोपं नाही दुसऱ्याला सावली, स्वतः उन्हात उभं राहून दुसऱ्याला सावली देणं. घराचं घरपण जपून सावलीची सुद्धा माऊली होणं. आता सुचिताताई, तुम्ही दुसऱ्यांसाठीच करत आहात हे सगळं. असा जन्म लाभावा, देह चंदन व्हावा. गंध संपला तरी सुगंध दरवळीत राहावा. मग असा जर सुगंध दरवळायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? तर आनंद वाटावा लागेल. मग आनंद वाटण्यासाठी आपणही आनंदी असलं पाहिजे. आनंद असा सुगंध आहे की तो दुसऱ्याला वाटताना स्वतःलाही गंधित व्हायला होतं. आणि मग आनंद देताना चांगलं वागावं लागतं. दुसऱ्यातला चांगुलपणा बघायला लागतो. चांगल्यातला चांगुलपणा जाणवायला सुद्धा आपल्या अंगीत चांगुलपणा असावा लागतो. आणि म्हणूनच आपण चांगल्याचा विचार केला पाहिजे. चांगल्याचा विचार म्हणजे काय? आपले जे षड्रिपू आहेत ते आपण चांगल्यासाठी वापरले पाहिजे. चांगल्यासाठी म्हणजे काय? राग. आता रागाचा उपयोग आपण कसा केला पाहिजे? नामस्मरण करायला बसली, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम. अरे काय केलं का? श्रीराम जय राम. मग आपलं लक्ष लागत नाही याच्यात. मग आपल्याला राग आला पाहिजे की माझं लक्ष का लागत नाही, माझं लक्ष का लागत नाही. नाही, निश्चय करायचा. आपल्याला नामस्मरण एका ठिकाणी बसून स्थिर झालं पाहिजे. श्री भगवंताचं स्मरण कायम राहायला पाहिजे. त्याचा लोभ आणि मोह व्हायला पाहिजे की नाही, भगवंताचं दर्शन करायचं, मला तीर्थयात्रा करायची, भगवंतासाठी काहीतरी करायचं. मग भगवंतासाठी काहीतरी करायचं म्हणजे काय करायचं? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. आणि मग अशा रंजल्या गांजल्यांसाठी त्यांची सेवा केली तर आपोआप भगवंत तुम्हाला मिळेल. मग अशी सेवा तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही लोकांना मदत करू शकता. ज्येष्ठ नागरिकांना मदत करू शकता. जो कुणी अडला, जिथे कमी तिथे आम्ही. अहो, देव भजायचा म्हणजे काय? हळदी वाहा, कुंकू वाहा, अक्षद वाहा, पूजा करा, अभिषेक करा. 24 तास देवाजवळ बसून राहणे नाही. उपवास म्हणजे देवाजवळ वास करणे, हे बरोबर आहे. पण मंदिरात बसून राहणे किंवा देवघरात बसून राहणे असं नाही. हा आत्माराम आहे ना आपल्याजवळ, तो असल्याची जाणीव सतत असणे म्हणजेच आपला उपवास आहे. म्हणजेच आपण देवाचे आहोत. मग आपलं लक्ष लागत नाही ना, तर देवाशी ना नातं जोडून घ्यावं. आता बघा, आता आपल्या मुलांमध्ये किती जीव असतो की नाही. बसता उठता मुलांना आपण हाक मारत जातो किंवा आई वडिलांवर प्रेम असतं. तर मग आपण देवाशी एक नातं जोडून घेऊ. मग आपण म्हणतोच ना, तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. मग असं माता पिता बंधू सखा असं जर नातं जोडलं म्हणजे आपण नात्यात अडकतो की नाही. मग तसं रामाशी कृष्णाची नातं जोडून घ्यायचं आणि त्या नात्याबरोबर राहायचं. मग आता कायमच आपण देवाजवळ असण्यासाठी, खरं म्हणजे देव काय म्हणतो, तुम्ही 2 पावलं पुढे या, मी 10 पावलं तुमच्याकडे येईल. आणि तो आपल्याला कायम बोलवत असतो.
कई जन्मों से बुला रहे हो, कोई तो नाता जरूर होगा, नजरों से नजरे मिला न पाए, मेरी नजर का कसूर होगा। तुम ही हो मेरे माता पिता हो, तुम ही हो मेरे बंधु सखा हो, इतने नाते तुम संग जोड़े, कोई तो नाता जरूर होगा, कई जन्मों से बुला रहे हो, तुम ही हो। तुम ही हो मेरी आत्मा हो, तुम ही हो मेरी परमात्मा हो, मुझी में रह के मुझी से पर्दा पर्दा हटाना जरूर होगा, कई जन्मों से बुला रहे हो, दिल में बस गई तस्वीर तेरी, दिल मेरा बन गया जहांगीर तेरी, तुम हो प्रीतम मैं हूँ पुजारी, दर्शन दिखाना जरूर होगा, दर्शन दिखाना जरूर होगा, मेरे घर आना जरूर होगा, पर्दा हटाना जरूर होगा, कई जन्मों से बुला रहे हो। मग त्या परमनियंत्याशी आपण एखादं नातं जोडावं आणि त्याला आपल्या घरी बोलवावं, आपण त्याला हृदय मंदिरी बसवावं, मानस पूजा करावी आणि त्याच्याशी एकरूप व्हावं. हे एकरूप होणं म्हणजेच रास आहे. आता भीष्म पितामह जेव्हा शरपंजरी पडले तेव्हा श्रीकृष्णांना म्हणतात, कृष्णा मेरी बेटी से आप शादी कर लो. अरे पितामह भीष्म ने तो प्रतिज्ञा की थी, मैं आजन्म कुंवारा रहूंगा, तो ये बेटी कहाँ से आई? हाँ, ये बुद्धि रूपी बेटी, मेरी बुद्धि रूपी बेटी है, उनसे आप शादी करा लो. हमारी बिखरी हुई बुद्धि भगवान को समर्पित करे, ये रास लीला है, और भगवान हमारी बुद्धि स्वीकार करे वो महारास है. अभी देखो जग में रास लीला की बहुत हंसी उड़ाई जाती है. रास लीला लोगों के दिल में मन में बहुत बुरी तरह से छा गई है. आपण नवरात्रीमध्ये गरबा खेळतो आणि त्यावेळेस काय परिस्थिती असते ते आम्हा सगळ्यांना माहिती आहे. रासलीला म्हणजे तसा गरबा नाही, रास लीला, जिस लीला में रस है उसे कहते हैं रास लीला. रास लीला के समय कृष्ण का कृष्ण की आयु सिर्फ 8 बरस की थी. किशोर अवस्था में कृष्ण थे. तो बोलो वहां श्रृंगार रस है क्या? नहीं नहीं, रास याने रस का सेवन करना. गोपी आणि कृष्ण यांचे
अतूट नाते म्हणजे रास. गोपिकांचे श्रीकृष्णावर आत्यंतिक प्रेम होते. श्रीकृष्णाच्या ध्यासाने त्या प्रेमवेड्या झाल्या होत्या. आणि मग कृष्णाने शरद ऋतूच्या पौर्णिमेला यमुनेच्या काठी गोपिकांना आनंद देण्यासाठी त्यांची बुद्धिरूपी मुलीशी लग्न करण्यासाठी कृष्णाने रास रचाया. गोपी याने घाघरा या ओढ़नी नहीं है. गोपी यानी वैसा पोशाक नहीं है. गोपी भाव का नाम है. रासलीला में गोपी भाव होना बहुत जरूरी है. भगवन मिलन की तीव्र इच्छा हो तो रासलीला में आप भी सम्मिलित हो सकते हो. आपको भगवान दर्शन चाहिए, आपको भगवान को मिलना है, तो आप भी रासलीला कर सकते हो. फिर आप कैसे करें रासलीला? आप भी मन के सिंहासन को वृंदावन यमुना घाट बना लो. वहां मन से कृष्ण लीला कर रहे हैं. कृष्ण आए, हाथ में कृष्ण के हाथ में बांसुरी है. बांसुरी का मधुर स्वर गूंज रहा है. एक एक गोपी वो स्वर सुन के वृंदावन तीर आ रही है. बांसुरी का स्वर सुन के गोपियां सैर भैर हो गई है. किसी ने काजल गाल पे लगा लिया, किसी ने लाली होठ पे लगाने के बजाय आंख में डाल ली. और एक किसी के बाल खुले हैं, किसी की एक चोटी है, एक बाल इधर की चोटी के बाल खुले ये. ऐसे ही मधुर स्वर सुन के वो यमुना घाट पहुंच गई. वहां कृष्ण अपने दाएं पर दाया पाव रख के बांसुरी बजा रहे हैं. सब गोपी वहां खड़ी हो गई और बांसुरी के धुन पर एक ताल चल रहा है. राधे कृष्ण गोपाल कृष्ण, 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 राधे कृष्ण गोपाल कृष्ण. जय जय गोपाल कृष्ण की जय. अपना समय व्यर्थ ना जाने दे. अभी से आप अ, कृष्ण भगवान के चिंतन में लग जाओ, क्योंकि ये जिंदगी का भरोसा नहीं है. कब जिंदगी खत्म हो जाएगी हम बोल नहीं सकते. इसलिए अभी से हम अ, भगवत चिंतन के लिए तैयार हो जाए. तैयार होना है यानी क्या? आप मैंने आंगन नहीं बुहारा, मैंने आंगन नहीं बुहारा, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान. आंगन बुहारना यानी क्या? हमारा ये हृदय बिल्कुल साफ करना. हृदय में शत्रुपु को हृदय से बाहर निकालना और भगवन नाम का माधुर्य हृदय काठों काठ भर देना. तो अंगन हमारा बुहारना चाहिए. नहीं तो क्या होगा? एक दिन तो यम तो आएंगे. तो इसलिए हम तैयार चाहिए, क्योंकि सासों का क्या भरोसा, सासों का क्या भरोसा,
रुक जाए चलते चलते, सांसों का क्या भरोसा, रुक जाए चलते चलते, जीवन की है जो ज्योति, जीवन की है जो ज्योति, बुझ जाए चलते चलते, जीवन है 4 दिन का, 2 दिन की है जवानी, जब आएगा बुढ़ापा, थक जाए चलते चलते, सांसों का क्या भरोसा, समझाना तू इशारा, समझाना तू इशारा, समझाना खेल है इसका, क्यों तेरी बात बिगड़ी, क्यों तेरी बात बिगड़ी, हर बार बनते बनते, हर बार बनते बनते, सासों का क्या भरोसा, तेरे साथ जाए बंदे, तेरे साथ जाए बंदे, तेरे कर्मों की कमाई, तेरे साथ कर्मों की कमाई जाने वाली है, तो आज तू ऐसे कर्म कर ले कि तू भगवत धाम हंसते हंसते भगवान को समर्पित हो जाएगा। गए जग से बादशाह भी यूं ही हाथ मलते मलते, सासों का क्या भरोसा, अब कुछ दिया न तूने, अब कुछ किया न तूने, अब कर ले हरी सुमर ले, अब तो हरी सुमिर ले, कह रही है जिंदगी की, कह रही है जिंदगी की, ये शाम ढलते ढलते, सांसों का क्या भरोसा, रुक जाए चलते चलते, बंदे अभी तो जाग, अभी हरि सुमरन कर ले और अपना देह पावन कर ले, अभी तो हमें उनके पास जाना है, तो उनके पास जाने के लिए और भी तो थोड़ी तैयारी करनी है, तो उनको बोलना है कि हम जब आपके पास आएंगे तो कैसा वातावरण हो, क्या हो, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर मेरे प्राण तन से निकले, अभी हम स्वामी को कह रहे हैं कि इतना करो, तो गोविंद नाम जाते समय कैसे निकलेगा, हमने कभी गोविंद नाम लिया ही नहीं, तो आखिरी टाइम पे कैसे आएगा, तो अभी से हम सुमरन करें तो आखिरी टाइम गोविंद आएगा, गोविंद नाम लेके हम उनके पास जाए, तो वातावरण कैसा हो आजू बाजू का, जब जाने की तैयारी करनी है, गंगा जी का तट हो, गंगा जी का तट हो, जमुना का बंसीवट हो, मेरा
सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, इतना तो कर ना स्वामी, जब प्राण तन से निकले। अभी गंगा का तट और जमुना का बंशीवट। अभी गंगा तो है काशी में, जमुना है मथुरा में, वृंदावन में। तो हम दोनों जगह पे कैसे रहेंगे? तो अपने मन मंदिर में, अपने मन मंदिर में गंगा का तट हो, जमुना का बंसीवट हो, और मेरा सावरा मेरे निकट हो, जब प्राण तन से जाए। फिर सावरा कब निकट होगा? तो हम हर रोज उनका सुमिरन करें। तो अभी भी बहुत बाकी है, तो अभी भी सुमरन कर ले और गोविंद नाम लेना शुरू कर दे, तो मेरा सावरा आएगा। तो कैसा आना चाहिए? मेरा सावरा सन्मुख हो, मुरली का स्वर भरा हो, तिरछा चरण पड़ा हो, जब प्राण तन से निकले। अभी सावरा तिरछे चरण डाल के हमारे सामने आए। अभी सुना है मरते समय बहुत यातना होती, देखा तो किसी ने नहीं। तो ये यातना नहीं होना चाहिए। कोई रोग ना सतावे, यम दर्शना दिखावे। मरते समय कोई रोग ना आए, यम लेने के आने के पहले गोविंद हमें उनके चरणों में समर्पित कर ले। उस तो उनको प्रार्थना है, उस वक्त जल्दी आना, नहीं श्याम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले, इतना तो कर ना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, तब प्राण तन से निकले। ये भक्त की है अर्जी, आगे तुम्हारी मर्जी, चाहे ये मेरी खुद गर्जी, जब प्राण तन से निकले। गोविंद, मैंने तो प्रार्थना की है, मैं तो स्वार्थी हूँ कि मैं जब आपके पास आऊं तो आप लेने आए मुझे, आपका दर्शन मुझे आखिरी हो। ये तो मेरी अर्जी मैंने आपके पास रख दी। फिर भी आपकी मर्जी है, क्योंकि मैंने आपका सुमिरन किया हो तो आप आएंगे। मेरा सुमिरन कम पड़ गया तो आपका दर्शन नहीं होगा। मैं तो प्रयास करूंगी कि हरि सुमिरन सुमिरन करके आप मेरे आखिरी दिन में आएंगे ही आएंगे, ऐसा तो विश्वास मुझे है। क्योंकि हेलो। क्या है, भगवान बहुत दयालु है, भक्तों पर बहुत प्यार करते हैं। अरे हम एक पग उनका तरफ निकाले ना, तो 10 पग कृष्ण आगे आते हैं। आपने गजेंद्र मोक्ष की कथा तो सुनी होगी। गजेंद्र सरोवर में स्नान करने गया था, मगर ने उसका पाँव पकड़ा था। और जब उन्होंने खुद ने प्रयास किया, रिलेटिव भी प्रयास करेंगे, मुझे छुड़ाएंगे, बच्चे पत्नी, लेकिन उनसे भी हुआ नहीं। तभी गजेंद्र ने अ, द्वारकानाथ जी को प्रार्थना की कि जल पीवन हेतु गए सिंधु के किनारे,
जल पीवन है तू गयो सिंधु के किनारे, गजराज आज मझधारे। गजराज अटक गए और मगर ने पाव पकड़ा। तो जब कृष्ण के कान ये अ, हरि नाम गया, तो आधी रात में चौंक उठे, मेरा भगत संकट में है। आधी रात में कच्ची नींद में उठे। रुक्मिणी कह रही है कि आप कहाँ जा रहे हो? मेरा करुणा सिंधु नाम वेद में गावे, मैं कैसे आराम करूं भगत जब दुख पावे। मेरा भक्त दुख पा रहा है, संकट में है, तो मुझे जाना है। तुरंत गरुड़ को बुलाया, गरुड़ पे बैठे, चल दिए। लेकिन उनको ऐसा लगता है कि गरुड़ भी बहुत धीमे चल रहा है। उन्होंने गरुड़ तज दिया और पैदल ही भगते 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 गजेंद्र के पास गया। तो देखा गजेंद्र ने सरोवर का कमल अ, भगवान के श्री चरणों में समर्पित किया। तुरंत भगवंत ने सुदर्शन चक्र से मगर को सुदर्शन चक्र से काटा और गजेंद्र को अ, छुड़ाया। अभी देखो, इसके बाद जब गजेंद्र यथा अवकाश उनकी आयु पूरी करके भगवान के पास गए, तो वहां पहले से ही मगर वहां बैठी थी, जिन्होंने उनका पाव पकड़ा था। तो गजेंद्र ने बोला, भगवान, इन्होंने मेरा पाव पकड़ा था और ये मेरे पहले कैसे आई? तभी भगवान कहते हैं, जो मेरे भक्त का पाव पकड़ता है, एक बार मेरा पाव नहीं पकड़ा तो भी चलेगा, लेकिन संत का, भक्त का पाव जो पकड़ता है, उसको पहले मुक्ति देता हूँ। देखो, हमने भी वैसा ही, सुचिता ताई, आपका पाव पकड़ा है। आपका पाव पकड़ के आज हरि सुमरन करने का मुझे मौका मिला है। एक भक्त का पाव पकड़ने का ये मेरा अनुभव है। अभी तो विनती सुनिए नाथ हमारी, विनती सुनिए नाथ हमारी। हृदयेश्वर हरि हृदय बिहारी, मोर मुकुट पीतांबर धारी। विनती सुनिए नाथ हमारी, जन्म जन्म की लगी लगन है। लगन याने लग्न याने चिकटलेला, नग्न म्हणजे फुला, मग लग्न आपण देवाशी लावलं म्हणजे देवाला चिकटलेलं। जन्म जन्म की लगी लगन है, साक्षी तारो भरा गगन है। गिन गिन सांस ये कहती है, आएंगे श्री कृष्ण मुरारी। विनती सुनिए नाथ हमारी, सतत प्रतीक्षा अपलक लोचन, हे भव बाधा विपत्ति विमोचन। स्वागता अधिकारी दीजे, नय नय नयन पुजारी। विनती सुनिए नाथ हमारी, आर्त कहूँ क्या अंतर्यामी। आर्त कहूँ क्या अंतर्यामी, तन मन धन के, तन मन धन
प्राणों के स्वामी, करुणा कर आकर ये कहिए, स्वीकारी विनती स्वीकारी, विनती सुनिए नाथ हमारी, विनती सुनिए सुंदर, नाथ हमारी। श्री राधा कृष्णार्पणमस्तु, खूप श्री सुंदर ताई, राधा कृष्णार्पणमस्तु, कृष्णार्पणमस्तु. खूप सुंदर अगदी. राधा कशी आहे, प्रेमाचं प्रतीक कसं आहे, आणि त्यापासून त्यागापर्यंत, त्यागापासून रासलीलापर्यंत, आणि रासलीलामधून काय शिकायचं, तर समर्पण शिकायचं, आणि त्यापुढे मोक्ष कसा हवा आहे. खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. खूप खूप धन्यवाद ताई. अतिशय सुंदर अगदी. तुमचा हा पैलू धन्यवाद आम्हाला ताई. माहितच नव्हता खरं तर. एवढे सुंदर गाणे आणि एवढे सुंदर अर्थपूर्ण त्याचं विश्लेषण, खरंच खूप सुंदर आहे. आई वडिलांचेच हे संस्कार आहेत. आईने आमच्या लहानपणी असंच घरामध्ये संपूर्ण वातावरण होतं. आई बर, पोथ्या वाचत होती. बरोबर. त्यामुळे हे आख्यान उपाख्यान याची माहिती आम्हाला झाली. खरंच आहे, छान आहे. धन्यवाद ताई. माझ्या जय मते श्री कृष्ण. पुष्पाताई काही बोलणार आहेत, आपण त्यांना नुसतं अनम्यूट करूयात. जय श्री कृष्ण. जय बोला. कृष्ण ताई. जय श्री कृष्ण ताई. हे खूपच आता आमच्यासारख्या किती आता आम्ही तर काय सगळ्या खेड्यात जन्म शिक्षण नाही, पण आमच्यासारख्याचा उद्धार व्हायला तुमच्यासारख्याचे सगळे विचार ऐकून त्याच्यामुळे आता काय बोलावं असं काही मला कळणार. तर मग आपलं काही ते दोन शब्द मला सांगावं म्हणलं. बरं. खूपच खूपच सुंदर आहे. आम्ही ह्याच्यात आल्यापासून की नाही प्रत्येक ह्याच्यामधून ग्रुपमधून काही ना काही शिकायला मिळते. माझं काही एवढं शिक्षण झालेलं नाही. मी खेड्यात जन्मले, खेड्यात जन्म गेला, पण तुमच्यासारखी साथ मिळाली. खूप काही काही छान ऐकायला येते ताई. खूप आवडतं. उलट सगळ्यांकडून आता शिकण्यासारखं आहे ताई, आणि ते शिकण्याचा थोडा आता बहुत उद्या तुम्ही प्रयत्न करत आहोत, बस, बाकी काहीच नाही आहे. हो ना. आपण एक गाणं घेऊयात आणि मग इथे थांबूयात. मंगलताई. जय श्री कृष्ण ताई सगळ्याला. हो, जय जय श्री, श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण. म्हणतायत का मंगलाताई? हो ताई. हा पण, रामाचं म्हणू का? हा म्हणा, हरकत नाही ते. एक एक गाणं म्हणू आणि मग आपण हो. थांबूयात इथेच आज. हो ताई. हा. ए रे माझ्या राम राया, ए रे माझ्या राम राया, वन भोरे घ्यावीत खाया, भोळ्या शबरीची भोळी माया, रे माझ्या राम राया. नाही ताई, तुमचं हे हे नाही येत आहे, आवाज येत नाही आहे मंगलाताई. रेंज बरोबर नाही आहे. नाही, आवाज येत नाहीये. आपण एक काम करूयात, उद्या शबरीचं आहेच आहे. शबरीची कथा उद्या ऐकणार आहोत आपण, तेव्हा सेम गाणं घेऊयात. हा, तुमचा आवाज येत नाहीये बघा बिलकुलच. हा, हॅलो. नाही, बाकीच्यांना हॅलो. येतोय का आवाज? हो हो येतोय आम्हाला. येतोय का? हो मला तरी येतोय म्हणजे बाकी पुसट येतोय येते आवाज ताई. येतोय. पुसट येते पुसट. पुसट येतोय. हा, दिसतायत हॅलो. पुसट काय सांगतोय त्या पुसट दिसतायत. हॅलो मंगलाताई. होत आहे, आवाज येतो का? हा, हो बोला. आता येतोय हा, मला. म्हणा ताई, म्हणा. खरखर येते खूप. नाही, हे बाकीच्यांना बंद करते म्हणजे मग आवाज येईल. बाकीच्यांनी म्यूट होऊन द्या स्वतःला. हा, येतो का आवाज ताई? हो हो, म्हणा ताई आता.
ही राम नाम नौका भवसागरी तराया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, मदमोह लोभ सुसरी तिथे डंकिती विषारी, ते दुःख शांत माया मांत्रिक राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, सुटले अफाट वारे मन तारु त्यात बिथरे, त्या वादळातून नेईल राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, ब्रह्मपोवर्यात अडली नौका पुरीन बुडली, धरुणी सुकानु हाती बसले राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी, तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, हा देह नाशिवंत जाण्यास ना समर्थ, तारी तारी राम राया दीनदास लागे पाया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, ही राम नाम नौका भवसागरी तराया। प्रभु रामचंद्र भगवान की जय। शांत शबरीचं गाणं म्हणलं नाहीत का? ठीक आहे, मी उद्या म्हणला काय म्हणून बदलले, हरकत नाही. उद्या आपण शबरीची कथा ऐकणार आहोत, तेव्हा हो हो शबरीचं गाणं घेऊयात, हरकत नाही. चालेल हा, म्हणून मग बदलले चालेल चालेल. चालेल। जय श्री कृष्ण ताई। जय श्रीकृष्ण. परत एकदा सर्वांचे आभार. खूप छान म्हणलं, गाणं पण खूप छान होतं छान आणि कथा आजची, सुरेखाताईंचं विवेचन पण छान होतं, खूप यात छान, वादच नाही. रोज नवीन ऐकायला मिळते। हो हो हो. जय श्री कृष्ण. राधे राधे. राधे जय राधे. श्री कृष्ण। राधे राधे। राधे राधे. आजची ही सेवा श्री राधाकृष्ण अर्पण चरणी समर्पित. छान.